आणि जगदीप साहेब आज आपल्या शेतकऱ्यांच्या समोर गोकृपा अमृत जल कसं तयार करायचं, त्याचे फायदे म्हणजे कीटकनाशक आणि जीवाणूधारक ते आहे, त्याची शेतीला खत म्हणून आणि शेतीसाठी फवारणीसाठी ह्याच्यासाठी ते चांगलं उपयुक्त आहे. ते बनवायचं म्हणजे गोकृपा अमृत जल 1 लिटर घ्यायचं. 200 लिटरच्या ड्रममध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये 2 लिटर नीलगाईचं ताक घ्यायचं. 2 किलो सेंद्रिय खत किंवा काळा गुळ घ्यायचं. ते मिक्सर सर्व पाण्यामध्ये सकाळ संध्याकाळ ढवळायचं. असं मिश्रण 1 आठवडाभर ठेवायचं आणि 1 आठवड्यानंतर ते आपल्या शेतीसाठी आणि पिकांसाठी भाजीपाल्यासाठी उपयोगी पडेल. तसंच साहेबांनी आज आपण दरवर्षी बियाणं नवीन आणतो, 150-200 रुपये किलो वगैरे आहे. तर आपण आता ही शेती केल्यानंतर त्याचं बियाणं ठेवा, ते बीज प्रक्रिया कसं करायचं ते सांगितलं आणि 2-3 वर्ष हे त्याच्यात सुद्धा आपले बचत होईल पैशाची वगैरे. बरं, ते एक झालं. आणि दुसरं, आता जर पाऊस कमी जास्त झाला तर त्याच्यात ओलावा निर्माण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ती त्यांनी शेतामध्ये 1 बाय 1 मीटर खड्डा खोदून लाकडं जाळून ते कोळश्यावर आपण हे गोकृपा अमृत जल त्याच्यामध्ये हे करून आपण शेतामध्ये टाकलं तर बऱ्याच दिवस त्याच्यामध्ये ओलावा टिकून राहील. अशा चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं, जसं आता कृषी अधिकारी येऊन आपल्या शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, जरी मला भरपूर माहिती असलं तरी सुद्धा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, त्याचा आपण शेतकऱ्यांनी पण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि असे मीटिंग कधी काय असेल तर आपल्या जसं सावडीने येऊन आता लोकांनी प्रॉब्लेम प्रत्येकाचे काय आहेत, काय करायला पाहिजे, जरी माहीत असेल त्याची चांगली उपयुक्त माहिती दिली. आमच्या गाव शेतकरी बांधवांच्या तर्फे गावडे साहेबांचं आणि जगदीप साहेबांचं आभार मानतो आणि ही सभा आमची समाप्त झाला असं जाहीर करतो.